हाय एव्हरीवन. तर थंडी एवढी आहे ना, तर सगळ्यांचं स्वागत आहे सुप्रिया शिंदे ब्लॉग मध्ये. तर थंडीमुळे बाजारामध्ये छान हिरव्या गार भाज्या यायला लागलेत. मुलं अशी भाजी खायला नाटकं करतात, म्हणून मी म्हणलं चला आज मेथीचे पराठे बनवते. मेथी कापून घेतली, गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि आपलं कोथिंबीर आणि थोडंसं पुदिना घेतलेला आहे. इकडे मी ना जिरा आणि छान असा ड्राय रोस्ट करून घेतलेला आहे आणि त्याचं छान असं वाटण आबडधोबड वाटण करून ना ह्या पिठामध्ये मिक्स करणार आहे. आय थिंक सगळ्यांनाच माहित असेल मेथीचे पराठे कसे करायचे, पण ज्याची त्याची वेगवेगळी रेसिपी असते आणि सोमला अशा पद्धतीने आवडते म्हणून मी अशा पद्धतीने करते. काही काही जण दह्याचा वापर करतात पीठ तिंबताना, तर मी इकडे दह्याचा वापर नाही करणार आहे. तर ह्याच्यामध्ये ना हळद घालून घेतलेली आहे, त्याचबरोबर थोडंसं लाल चटणी पावडर टाकून घेतलेली आहे, त्याचबरोबर इकडे ना साखर टाकून घेतलेली आहे. तर सोलापूरमध्ये ना प्रत्येक गोष्टीमध्ये साखर खाल्ली जाते, म्हणूनच सोलापूरचे माणसं एवढे गोड असतात बरं का. मग मीठ घातलं त्याच्यामध्ये आणि ना एक लिंबू चिरला आणि अर्धा लिंबू मी फक्त पिळून घेतलेला आहे आणि अर्धा लिंबू तसंच ठेवलेला आहे कारण आंबट होईल. तुम्ही ह्याच्यामध्ये ना दही सुद्धा घालू शकतात, दह्याने नरम होतात, पण सोमला दह्याचा प्रकार आवडत नाहीये. त्यामध्ये थोडंसं बेसन पीठ घातलं आणि नंतर ना हे सगळं मिश्रण एक जीव करून घेतलेलं आहे. आणि थंडीमुळे ना मला खरं सांगते, मी ना दिवसभर ना अंगातलं स्वेटर काढत नाहीये, एवढी थंडी वाजते ना. आज आता लिटरली ना 11 वाजले होते तरी पण मला खूप थंडी वाजत होती. मग हा पिठाचा गोळा मस्त मळून घेतला, त्याच्यावर छानपैकी तेल टाकून घेतलेलं आहे आणि परत एकदा छान हाताने असा मऊसूत गोळा करून घेतलेला आहे आणि थोड्या वेळ रेस्ट करायला ठेवला आणि असे छान असे चाकून त्याचे काप करून घेतले. आता आपण हाताने करू शकलो असतो, पण ह्याच्याने एकसारखे येतात आणि आपले जे थालीपीठ आहेत किंवा मेथीचे पराठे म्हणा किंवा थेपले म्हणा हे एकसारखे येतात. आय थिंक गुजराती लोकांमध्ये जास्त मेथीचे थेपले खाल्ले जातात, त्यांची पद्धत काय माहित नाही, पण मी अस्सल मराठी पद्धतीने केलेले आहेत बरं का. तर मस्त तवा गरम केला आणि मस्त मेथीचा पराठा केलेला किंवा थेपला केलेला तव्यावर टाकून दिला, चारी बाजूने छान तो शेकू दिला आणि थोडीशी तेलाची धार सोडली आणि मस्त आपला पराठा तयार आहे. चला लाईक शेअर सबस्क्राईब बाय.